नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा मित्रांनो, एसएससी जीडी भरती 2024 ला ज्या मित्रांनो निघत आहे, तर जवळपास मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला तर जवळपास ज्या मित्रांनो या ठिकाणी 30 ते 40 हजार प्लस जागांसाठी ज्या मित्रांनो एसएससी जीडी भरती निघत आहे मित्रांनो या 2024 मध्ये। तर मागच्या वर्षी काय झालं होतं मित्रांनो, मागच्या वर्षी जी भरती होती 2023 ची 26,146 जागांसाठी। तर या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरला आला नव्हता सर्व्हर डाऊन असल्यामुळे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी टेन्शन घेऊ नका। तर नवीन या ठिकाणी मित्रांनो एसएससी जीडी भरती निघत आहे, ठीक आहे। तर एसएससी जीडी भरतीची ज्या मित्रांनो या ठिकाणी तारीख आलेली आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये ज्या मित्रांनो सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे। त्याचबरोबर या भरतीसाठी ज्या मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय, त्याचबरोबर ज्या मित्रांनो या भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, उंची किती असणार आहे, छाती किती असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा मित्रांनो, एसएससीचं ज्या मित्रांनो कॅलेंडर आलाय मित्रांनो 2024-25 चं, ठीक आहे। तर त्या कॅलेंडर मध्ये जे मित्रांनो एसएससी जीडी भरतीची तारीख आली आहे मित्रांनो 2024 ची। तर एसएससी जीडीची जी भरती आहे मित्रांनो हे 27 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होतं या एसएससी जीडी भरतीचे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे ते असणार आहे मित्रांनो 27 सप्टेंबर 2024, ठीक आहे। त्याचबरोबर पेपर सुद्धा तुमचा डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत जाणार आहे, ठीक आहे। तर जागांचा जर आपण विचार केला तर 30-40 हजार प्लस जागांसाठी ही भरती निघत आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये जे पोस्ट असते तर यामध्ये पहा मित्रांनो बीएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, सीआरपीएफ झालं, आरटीबीपी झालं, आसाम रायफल झालं, एसएसबी झालं, एसएसएफ झालं, ह्या मित्रांनो अर्धसैनिक बलाच्या जागा असते, पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा असते, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला आतापासून कोण सांगून आलो की आतापासून तुमच्याजवळ भरपूर टाइम आहे। तर पहा या ठिकाणी तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तर जवळपास मित्रांनो तुमच्याजवळ 8 महिने या ठिकाणी राहिलेले आहे, 7-8 महिने या ठिकाणी तुमच्याजवळ आहे, ठीक आहे। तर जवळपास डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा पेपर जाऊ शकतो। तर मी तुम्हाला या ठिकाणी आतापासून यासाठी सांगत आहे, कारण की कोणता पेपर मित्रांनो पास होण्यासाठी जवळपास 6 ते 8 महिन्याच्या मित्रांनो अभ्यास पाहिजे, तेव्हा कुठं मित्रांनो सिलेक्शन होऊ शकते। तर आतापासून मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तुमचीच या ठिकाणी चांगली तयारी होणार आहे, तुमचाच या ठिकाणी अभ्यास होणार आहे आणि तुमचंच मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर त्यामुळेच मी तुम्हाला आतापासून या भरतीची माहिती ज्या मित्रांनो सांगत आहे, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, या भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे, ठीक आहे। ओपन कॅटेगरीचे मुलं 18 ते 23 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फी फक्त 100 रुपये लागते, ठीक आहे। आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही। तर जे पण विद्यार्थी एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरता आणि जनरल ओबीसी कॅटेगरीचे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा मित्रांनो आवर्जून फॉर्म भरता, कारण की 100 रुपये फी आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर 1000 रुपये मित्रांनो फी असते, ठीक आहे। तर चांगली ज्या मित्रांनो हे भरती निघत आहे 30 ते 40 हजार जागांसाठी। तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते, कोणतेच मित्रांनो पर्सेंटेज वगैरे लागत नाही, कोणतेच सर्टिफिकेट लागत नाही, फक्त 10वी पासवर आहे मित्रांनो हे भरती, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे, ठीक आहे। तर मागच्या भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले असेल तर आता मित्रांनो हे भरती जाऊ देऊ नका। तर आतापासून चांगली तयारी करा, मेहनत करा, आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून चांगली तयारी करा, नक्कीच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्त मित्रांनो यावर्षी जोर देण्याचा मित्रांनो प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करा, ठीक आहे। जे मित्रांनो 26,000 जागांसाठी भरती निघाली होती 2023 ची। तर त्या भरतीमध्ये बरेच विद्यार्थी ज्या मित्रांनो फेल झाले, खूप विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले त्या भरतीमध्ये, ठीक आहे। तर तुम्हाला मित्रांनो खचून जायचं नाही, तर आतापासून तुम्ही तयारी चालू ठेवा। नवीन भरती जे आहे हे 27 ऑगस्ट पासून ज्या मित्रांनो येत आहे, ठीक आहे। तर पहा एसएससी जीडी भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे मित्रांनो 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे,
बुद्धिमत्ता चाचणी, त्याला रिझनिंग सुद्धा म्हटलं जाते, याची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 20 प्रश्न मित्रांनो हिंदी व्याकरणचे विचारले जाणार आहे। ते हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर त्यापैकी एक आपल्याला चूज करावं लागत असते, ठीक आहे। तर असे मित्रांनो 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। 160 मार्काचा पेपर असणार आहे SSC GD भरतीचा आणि 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि तुम्हाला टायमिंग जो भेटणार आहे पेपरसाठी फक्त 1 घंट्याचा टायमिंग भेटणार आहे, 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर मागची जी भरती होती 2023ची आता झाली तर 1/8 निगेटिव्ह मार्किंग होती त्यामध्ये, ठीक आहे। तर यावर्षी सुद्धा असू शकते किंवा नसू शकते, नवीन भरती आल्यावर ते जे मित्रांनो जाहिरात आल्यावर माहीत पडणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्येच होत असते, ठीक आहे। आपल्या जिल्ह्याच्या जवळपासच्या जिल्ह्यात होते किंवा मग आपल्या जिल्ह्यामध्येच मित्रांनो पेपर होते SSC GD भरतीचा, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे फिजिकल। तर या भरतीमध्ये फिजिकल किती आहे तर पुरुष उमेदवारांसाठी उंची या भरतीमध्ये 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। आणि तुम्ही जर मित्रांनो ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण फिजिकलचा जर विचार केला SSC GD भरतीमध्ये तर पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये एकच इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा एकच इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। तर ग्राउंडला मित्रांनो टायमिंग हे गुण नसते, मार्क्स नसते, ठीक आहे। तर तुम्हाला ते ग्राउंड क्वालिफाय करावं लागते। तुम्ही जर 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटाच्या अंतर आले तर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, ठीक आहे। तर ग्राउंडला मार्क्स नसते SSC GD भरतीच्या, ठीक आहे। तर हे फक्त क्वालिफाय करावं लागते, तुम्ही त्या टायमिंगमध्ये आले की तुम्ही ते मित्रांनो ग्राउंड पास असता, क्वालिफाय असता, ठीक आहे। तर अशा प्रकारे फिजिकल असणार आहे। सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे। तर अशी जी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC GDची। तर मागची जी भरती होती मागची भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थी जे मित्रांनो अपयश जे मित्रांनो या भरतीमध्ये आलाय, भरपूर विद्यार्थी नवीन होते मागच्या भरतीमध्ये आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नव्हता, म्हणूनच ते विद्यार्थी जे मित्रांनो फेल झालेले आहे, ठीक आहे। कारण की खूप कमी मार्क्स मुलांना SSC GD भरतीमध्ये 2023च्या पडले, ते 26,000 जागांसाठी भरती निघाली होती त्यामध्ये, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना मित्रांनो या भरतीमध्ये ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नसेल ह्या 26,000 जागांसाठी या भरतीमध्ये, तर खसून जाऊ नका मित्रांनो। नवीन SSC GD भरती जो 2024ला निघत आहे, 27 ऑगस्ट पासून या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे। तर नवीन जोशाने मित्रांनो तयारीला लागा, नवीन जोशाने फिजिकलची तयारी करा, नवीन जोशाने मित्रांनो लेखी परीक्षेचा अभ्यास करा। आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा, 8-8 घंटे 10-10 घंटे तरी अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा आतापासून आणि सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा। सोशल मीडियापासून ज्या मित्रांनो एक वेळा आपण सोशल मीडियामध्ये घुसलो की त्यामध्येच टाइमपास होतो, फेसबुकमध्ये घुसले, त्याचबरोबर इंस्टाग्राममध्ये घुसले तर इंस्टाग्रामवर ज्या मित्रांनो जास्त रील्स वगैरे तुम्ही बघू नका, कारण की सर्वात जास्त बायांचे व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहता इंस्टाग्रामवर। तर टाइमपास ज्या मित्रांनो बिनफालतू करू नका। चांगली ज्या मित्रांनो हे भरती निघत आहे SSC GD भरतीची 30 ते 40,000 जागांसाठी भरती निघत आहे। तर आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, नक्कीच मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर मी तुम्हाला आतापासूनच सांगत आहे जेणेकरून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे। तर पहा मित्रांनो, जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही, जोपर्यंत नोकरीवर लागत नाही, कोणीच मित्रांनो विचारत नाही, ठीक आहे। तर त्यासाठीच मित्रांनो आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे। तर आतापासून तयारी करा चांगली, हे SSC GD भरती निघत आहे, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।